नमस्कार, मी जयश्री तोरणमल। आज आपला विषय आहे की आपल्या चांगुलपणाचा जर कोणी फायदा घेत असेल ना, तर वेळेतच त्याच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं आहे। आपल्या चांगुलपणाला जर त्यांनी जर जर आपली कमजोरी जर समजत असली ना, तर ह्याचा उपयोग नाही। आपले कर्म वाईट व्हायला नको म्हणून आपण त्यांच्याशी नेहमी चांगलं वागत असतो। ते कितीही उद्धटपणाने आपल्याशी वागले तरी आपण नेहमी त्यांच्याशी चांगलं वागत असतो की नको, आपले कर्मही वाईट व्हायला नको आणि त्यांनाही त्रास व्हायला नको आणि त्यामुळं आपल्यालाही त्रास व्हायला नको। या कारणामुळं आहे ना, आपण सतत आहे ना, जरा थोडंसं या कारणांमुळं लांब राहायला बघतो आपण। पण ते त्याचा आपला गैरफायदा घेतात। त्यांना वाटतं की यांची काहीतरी कमजोरी आहे, त्यामुळं मी जे करीन ते हे सहन करतात। पण असं नसतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही, पण ते आपल्या सर्व लक्षात येत असतं। मग काय करायचं आपण, अशा लोकांपासून आहे ना थोडंसं लांबच राहायचं। काय होतं माहिती आहे का, आपली माया जी असते ना, आपलं जे प्रेम असतं ना त्या लोकांचं, आपण तिथं मार खातो। आपलं प्रेम आहे ना, आपल्याला त्यांच्यापासून लांब होऊ नको म्हणते। मायाजाळ जे असतं ना, ते मायाजाळ त्यांच्यापासून आपल्याला लांब होऊ देत नाही। पण त्या मायाजाळपासून जर आपल्याला जर त्रास होत असेल तर त्या मायाजाळचा उपयोग नाही ना। आपण कितीही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना जर त्याची किंमत नसली तर अशा गोष्टींपासून कधीही लांब राहिलेलं चांगलं। ते जर आपल्यापासून लांब नसतील राहत तर आपण राहणे गरजेचं आहे। हे बघा, 4 दिवस जर आपल्यालाही सुखाचं जीवन जर जगायचं असलं, 4 दिवस आपल्यालाही जगायचं असलं, आपलेही राहिलेले काही कामं करून जर घ्यायचे असले, तर अशा लोकांपासून वेळेतच लांब राहिलेलं बरं। कारण का माहिती आहे का, ह्या लोकांसाठी मनच एक आहे। त्या लोकांना तुम्ही तुपात घोळा, साखरात घोळा, तुम्ही कितीही गोड बोला, कितीही चांगली वागणूक द्या तुम्ही त्यांना, ते बरोबर त्यांची लायकी जी आहे ना ती आपल्याला दाखवतातच। आणि अशा लोकांपासून आपल्याला खूप त्रास होतो। काही काही ठिकाणी तर असं आहे माहिती आहे का, इतके त्यांना त्रास असतो ना की ते त्रास आहेत ना बाहेर सांगू शकत नाहीत, बोलूही शकत नाहीत, बिचारे आपला तसाच त्रास सहन करतात। पण गरज नाही तसा त्रास सहन करून घ्यायची। तुम्हाला जर 4 दिवस जगायचं जर असलं ना आनंदामध्ये, तर खरोखरच अशा लोकांपासून आहे ना लांब राहिलेलं चांगलं। त्यांना पण त्यांची किंमत कळू द्या ना, त्यांना पण त्यांची लायकी कळू द्या। आपण कसं प्रेमाने मायाजाळाने त्यांच्याजवळ राहतो, त्यांना त्रास नको व्हायला कोणत्या गोष्टीचं, दुनिया बाहेर वाईट आहे, बाहेर जर पडले तर त्यांना त्रास होईल, ह्या मायाजाळामध्ये अडकून आपण त्यांचं सगळं सहन करतो। पण ही जी बुद्धी असते ना त्यांची, हे त्यांना आता समजत नाही। आपण जातो प्रेमापोटी त्यांची सहानुभूती करायला, पण हे समजत नाही। ते आपण प्रेमापोटी त्यांना चांगलं वागणूक द्यायला शिकवतो आणि त्यांना असं वाटतं की त्यांची काहीतरी कमजोरी आहे, त्यामुळं हे आपल्याजवळच आहेत। असं काय नसतं। आपण त्यांचा विचार करतो, तो आपला गैरफायदा घेतात। मग खरंच मी सांगते की अशापासून आहे ना थोडंसं आहे ना लांब राहिलेलं कधीही चांगलं आहे, त्यांच्यासाठीही आणि आपल्यासाठीही। असे लोक कसं, ते स्वतः तर कधी सुखी राहत नसतात, आणि ते दुसऱ्यांनाही कधी सुखी राहू देत नाहीत। त्यामुळं आहे ना स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही। दुनिया काय म्हणेल याचा विचार करायचा नाही। काय आपल्याला काय म्हणेल, माझ्या डोळ्यातनं जर चष्मा फुटलाय ना, त्यामुळं डोळ्यातनं सतत पाणी येते, त्यामुळं पुसते। कसं आहे, आपल्याला दुनिया काय बोलते याचा विचार करायचा नाही, आपल्याला किती त्रास होतो हे बघायचं आपण। नाही हो, पाहिलंय मी खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे की आपल्या मायेचे ते आपली कमजोरी समजतात। आपण जातो त्यांच्यावर प्रेम करायला, पण त्या प्रेमाची ते आपल्याला असं त्यांना वाटतं की यांना काहीतरी कमजोरी आहे असं। त्यामुळं आहे ना
योग्य त्या वेळेसच त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा. काही होत नाही, परमेश्वर आपल्या पाठीशी असतो उभा. आपल्याला काहीही होत नाही, त्यांच्यापासून लांब राहिलं तरी काहीही होत नाही. परमेश्वर, आपण परमेश्वराचा अंश आहे ना, आपल्यापेक्षा आपली काळजी त्याला आपली असते. त्यामुळं आपलं नेहमी आपण सत्याने वागतो ना, आपले कर्म चांगले ठेवतो ना आपण, आणि आपली इथनं पुढंही चांगले वागण्याची इच्छा आहे काय. त्यामुळं आहे ना, आपण काही आपलं वाईट होणार नाही. जे होणार आहे ते त्यांचंच होणार आहे काय. ते पण आपल्यापासून लांब का जातील माहिती आहे का, कारण त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायची असतात काय. आणि आपल्या पुण्यामुळं ते त्यांना त्यांच्या कर्माची फळं आहेत ना भोगता येत नाहीत. त्यामुळं देव त्यांना लांब करतो आपल्यापासून काय. त्यामुळं आहे ना, खंत बाळगायची नाही काय, मनाला त्रास करून घ्यायचा नाही, काही होत नाही. जेवढं आपण प्रेम करायला शिकलेलं आहे ना, तेवढा विरोधही करायला शिकायचा, तरच आपण जगू शकतो. आणि लवकरच मग जायचं असलं ना वरती, मग त्यांचा त्रास सहन करून घेत बसावं लागेल. सहन करायला बी काय नाही, पण त्यांची लायकी तरी पाहिजे ना तेवढी. त्यांना अक्कल तरी पाहिजे ना. मग त्यांची अक्कल ठिकाण्यावर येण्यासाठी आहे ना, आपण दाखवायचं ते काय लायकीचे आहेत ते. तुम्हाला जर आनंदी राहायचं असलं ना, तर नेहमी अशा लोकांपासून लांब राहा. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण लिहित जा. मलाही बरं वाटतं जरा. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते जरा लिहित जा कमेंट बॉक्समध्ये. चांगले वाटतात का कसे. जय श्री लक्ष्मी नारायण.